मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही आलो येरवडा क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी. काय आहे? धान्य वितरण कार्यालय पुणे शहर या ठिकाणी आलो. एक मिनिट. मॅडम आपण कोण आहे? तू आपला आयडी कुठे? आयडी आहे ना तुम्ही? कुठे आहे आयडी? कपाटात. नाही सर, मी ते दुसऱ्या कामासाठी फाईल घेऊन गेलते ना, त्याच्यात ठेवलंय सगळं. ठीक आहे, माझी फाईल करायची काम चालू आहे, त्याच्यात ठेवलं. तसंच राहील. त्याला लागत होतं ते आयडी. हे आयडी असं लावतात का मॅडम? गळ्यामध्ये घालतात का? नाही त्याला रिबीन नाही काय नाही. माझं जस्ट सर आपण कोण? शिपाई चालतात का? आपला आयडी कुठे? आयडी नाही मला, मी टेम्पोररी आहे. आपलं मदतीला येतो मी. मदतसाठी, बाकी काही नाही. आपलं फर्स्ट टाइम माणूस बघितला मदतनीस येतं राशन कार्ड ऑफिसमध्ये. जे आपल्याला पेमेंट वगैरे येत असेल ना सर? नाही, पेमेंट कुठलं मला? नाही ना, फ्री मध्ये. नाही, फ्री मध्ये आपलं करतो. अच्छा, मदतनीस. शिपाई नव्हते ना त्यामुळे. हा हा, बाकी काही आपण कोण आहात ताई? एक काम करायला आले राशन कार्डचं. किती दिवस झाले? आजच आले. आजच आले. कोणचं राशन कार्डचं काम आहे आपलं? ते पतीचं नाव जोडायचंय राशन कार्डाला. दिसत नाही ऑनलाईन ना. अच्छा, ऑनलाईन दिसत नाही. ते काय सांगितलं साहेबांनी? चालू आहे, प्रोसेस चालू आहे. चालू आहे का? नक्की? हा नक्की. कोणाकडे? ते का ते मॅडम? हा मॅडम, त्यांचं जे काम आहे ते काय झालं? झालेलं आहे, पुढे दिलेलं आहे. त्यांचं हॉस्पिटलचं काम आहे. अच्छा, हा. नाव वाढवलंय मिस्टरांचं. दिलंय का करून? दिले, मी करून दिलेलं आहे. त्यांना फक्त एक प्रिंट साठी मी थांबून ठेवलेलं आहे. धन्यवाद. असे काम करत जावा, खरंच गरज आहे. हा हा, असे लोकांचं आहे ना काम खरंच करत जावा, कारण हॉस्पिटलचं काम आहे. धन्यवाद ताई. ताई आपण कोण आहात? पुणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग. आपला आयडी कुठे? कुठे आपण ताई? समाज विकास विभाग. आपला आयडी नाहीये ताई. आपण कोण? समाज विकास विभागाचे. मग आयडी नाहीये का आपल्याला? आयडी कुठं? सगळे आयडी बॅगेमध्ये. अहो मॅडम, जर सामान्य नागरिक जर आला इथं काम घेऊन तर त्यांनी काय बघायला पाहिजे? होतात का सामान्य नागरिकांची कामं? होतात नक्की. अहो आयडीच नाही आहे आपल्या गळ्यांनी. आपला कुठं आयडी गेला आहे का? बॅगेमध्ये आलो. सर आपण कोण आहात? कामानिमित्त आलं. अच्छा, काय काम आहे आपलं? टॅक्स केला ना? हो हो, धन्यवाद. सर आपण? मी सर्वसामान्य नागरिक. हा हा, नाही ते पण माहिती. परित्यक्त प्रमाणपत्र घ्यायला आलो. अच्छा, भेटलं का? भेटलंय ना. भेटलं ना, धन्यवाद. सर आपण? मी टॅक्स बसला माझा भरायला भरायला आलो. तुम्ही काय काय म्हणजे कशामुळे विचारता? मी असे याच्यासाठी आलोय, बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही वार्ड ऑफिसमध्ये जातो. काय आम्हाला ऑफिसर कोण आहे आणि सर्वसामान्य नागरिक कोण आहे? कोणाच्या गळ्यात आयडी नसतो. दुसरी गोष्ट, आमचे कामं होत नाहीत, हेलपाट्या मारावं लागतात. सर्वसामान्याचे कामं तर व्हायला पाहिजे ना साहेब? नक्की झाले पाहिजे काम आहे ना, कारण आपण त्यांना इथं जे राहिलेत काम अधिकारी आहेत त्यांनी कामं वेळेवर करायला पाहिजे. बरोबर करायला पाहिजे काम, त्यासाठी ऑफिस आहे नाही. आयडी कार्ड पाहिजे का नाही पाहिजे? आणि आयडी पाहिजे का नाही? नक्कीच पाहिजे आयडी. कारण ओळखणार त्यामुळे कसं कर्मचारी कळणार नाही ना लोकांना. आहे ना. धन्यवाद. सर आपण? आकाश कांबळे. नाही, आयडी कुठे आहे आपला? आयडी आम्हाला अजून दिलेलं नाही. नाही का? नाही, म्हणजे टेम्पोररी आम्ही. आपलं हे कोण ठेकेदार किंवा असं कोणी असते? असं नवीन आलेत का? आयडिया नाही एवढी. नवीन आलात का? ठीक आहे, त्यांना म्हणावं आयडी द्या. सर आपण?
योगेश खरात. सर आयडी आपलं आयडी अजून बनवायला दिलेले आहेत, येणार आहेत आमचे प्रॉपर्टी टॅक्सची आयडी. अच्छा आपण नवीन आलात का इथं? नवीन आहे धन्यवाद हे आमचे सर. धन्यवाद सर. प्लीज जरा आयडी द्यावं, कारण लोकांचे काम आहे ना व्हायला पाहिजेत. कारण मी अख्ख्या येरवड्यामध्ये फिरलो, एवढे काम घाणत एवढ्या वस्तीमध्ये घाण आहे, त्याच्यासाठी आलो. नाही नाही हा तो कोणचा पटपट महानगरपालिकेचा आहे ना, तर आयडी पाहिजे कंपल्सरी. धन्यवाद. हा चल वरती. नमस्कार सर. सर आपण कोण? कामानिमित्त आलोय. नाही नाही, अधिकारी जे आहेत ना इथालचे, कोणाच्याच गळ्यात आयडी नाहीये. मग आपण कसं सर्वसामान्य जे माणूस येते त्यांनी कसं ओळखायला पाहिजे अधिकारी कोण आहेत, सर्वसामान्य कोण आहेत? काय तिकडे अधिकारी तिकडे इथं काय आहे? इनवर आउट होतं ते बोलाय. इनवर आउटवर. पण सर आपण काय नाव आहे सर आपलं? नाव वावळ. वावळ. आपला आयडी सर? आम्ही बाहेरचे कर्मचारी बाहेरून हे असे हा. इलेक्शन ऑफिसचे नाही, हे बाहेरचं ऑफिसर घेऊन हा, हा. चालवतात काम. अच्छा. महानगरपालिकेचं ना? महानगरपालिका वरती ऑफिस वरती आहे का? हा. मग हे कोणाच्या अंडरमध्ये? हे कलेक्टर साहेबांच्या अंडर. मग त्यांनी आयडी नाही दिला आपल्याला, कुणाला? आपल्या डिपार्टमेंटला? अहो आयडी जे महिना आम्ही हा, हा. हे जे ऑफिस आहे ते तहसीलदार नाही तहसीलदार अच्छा त्यांच्या त्यांनाच आयडी असतात. त्यांच्या ह्याच्यातून तुम्ही इथं हा त्यांनी मतदान- आम्हाला बाहेरचे काय कार्यक्रम हा, हा, घेतले बरोबर. असं. महानगरपालिकेचं वरती. वरती. आपलं जे स्वच्छतेचं वगैरे कोणचं ऑफिस आहे तिथं? कुठल्या स्वच्छतेचं? इस्लाम वर्गामध्ये जे हे यशवंत नगर मध्ये जे स्वच्छता हे सरच सांगते ना तुम्हाला. कुठे आहे ते? सर तिकडे वर मीटिंग हॉलमध्ये. वरती आहेत का? नमस्कार सर. आपण कोण? हा आपण कोण? हा बोरसे सर. कसं आहे बोरसे? बोला ना. आपला आयडी सर आहे ना आयडिया. कुठे आहे? खिशामध्ये आयडी. यशवंत नगर मध्ये ते संडास बाथरूम आहेत. यशवंत नगर मध्ये संडास बाथरूम आहेत. एवढे घाणत का ते घाणीचं पाणी संपूर्ण पिण्याच्या पाण्यात येत आहे. मग ते संडास बाथरूम कोण साफ करणार? यशवंत नगर नाही माझ्याकडे. कोणाकडे कडवे साहेब विचार. आहेत का तिथं? नमस्कार साहेब. आपण कोण? सुनील कळणोने. आपला आयडी कुठे आहे साहेब? आहे की डिक्कीमध्ये. डिक्कीमध्ये? साहेबांचा आयडी डिक्कीमध्ये, साहेब ऑफिस मध्ये नाही. काम आहे पण आयडी पण सगळ्यात महत्वाचा आहे साहेब. यशवंत नगर मध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे, यशवंत नगर, यशवंत नगर आपले तुम्ही गुंजन चौकात पुढे गेला की पुढे आतमध्ये गेल्यावर जाता ना? साईबाबा मंदिर तिथून आतमध्ये गेलो ना, एवढं घाणीचं साम्राज्य आहे तिथं. आम्ही बर. आता जाऊन आलो. बर काय बर मग गटारात पाणी आहे का पाण्यात गटार आहे तेच समजत नाही. बर रोडला घाण कचरा भरपूर आहे. ठीक आहे. ऐका, तुमची नेमकी तक्रार सांगा. शौचालय ऐका ना, स्वच्छ शौचालय अस्वच्छ आहे अशीच तक्रार आहे तुमची? ऐका ना, माझी तक्रार काय आहे, शौचालय स्वच्छ नाहीयेत. एक थांबा. एक. एक म्हणजे पहिली गोष्ट तर शौचालय स्वच्छ नाही. हा, बस. ओके. पुढं दुसरी गोष्ट, हा रोडला जे झाडू बिडू मारायचं आहे ना, आपले कर्मचारी झाडू मारतात, बर ती व्यवस्था नाहीये. थांबा. आता हे तुम्ही झाडू मारायची व्यवस्था नाही म्हणता, हे कुठलं सांगताय? असं तर होत नाही आमच्या माहितीप्रमाणे, पण तुम्हाला तसं कुठं दिसलं की बाबा झाडू मारला जात नाही? ते फक्त एरिया सांगा मला. एरिया आहे ना, हा. साईबाबा मंदिर आपल्याला माहिती, त्या रस्त्याचं इथून गेल्या हा माहिती आहे साई मंदिर. हा बरोबर आहे. साईबाबा मंदिरापासून सरळ जाऊ आपण जातो आत वळाल्यानंतर सरळ, सरळ. हा तेच की. हा 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 तर पूर्ण घाणीचं साम्राज्य. ऐका ना, विषय आपला झाडण कामाबद्दल चाललाय. चालूच आहे. घाणीचा विषय बाजूला. एक तुम्ही विषय सांगितला शौचालयाचा. शौचालयाचा. थांबा, आता दुसरा विषय झाडण कामाबद्दल हा, बोलताय हा, तुम्ही. बरोबर. तुमचं म्हणणं आहे की साईबाबा मंदिरापासून आतमध्ये झाडण काम होत झाडू नाही. होत नाही. हा ठीक आहे, चला. म्हणजे दुसरी तक्रार झाली. हो. अजून काय आहे तुमची तक्रार? तिसरी तक्रार अशी आहे, जे ड्रेनेज लाईन जे भरतं आपल्याला, त्याच्या पुढे गेल्यानंतर एक दुर्गा मंदिर आहे.
हा माहित आहे सुरुवातीलाच म्हणजे तो आडवा रस्ता असं तुम्ही वळाला की नाही समोरच नाही आहे दुर्गामध्ये. अण्णाभाऊ साठेचा हॉल आहे, त्याच्या साईबाबा हा, अण्णाभाऊ साठे हॉल म्हणजे हॉल आहे. रस्त्याचाच ना, रस्त्याला आहे तो म्हणजे जो नाही. त्याच्या पुढे नाही पुढचा का अण्णाभाऊ साठे. हे सांगतोय पुलाच्या खाली आहे तोच हा, ना. बस, बस. हा, तिथून आतमध्ये गेलं ना हा. की पूर्ण चेंबर भरलेले आहेत. पूर्ण चेंबर भरले ते चेंबर चौकोन एक का गोल आहे. गोल आहेत. हा मग तो गोल चेंबरचा विषय आहे ना, इकडे पलीकडे अभियंता विभागामध्ये जाऊन तुम्हाला त्याची तक्रार द्यावी लागेल. त्याचे अभियंता विभाग स्थापत्य विभागामध्ये, कारण ते आपण चौकोनी चेंबरचं काम आरोग्य विभाग करत नाही. सॉरी, गोल चेंबरचं काम आरोग्य विभाग करत नाही. चौकोनी चेंबर जर चोकअप झाला असेल तर ते आमचा आरोग्य विभाग काढतं. अच्छा. गोल चेंबर नाही काढत. आणि तिसरं एक आहे, आपण तिथे एक तात्या भोसले असा काहीतरी बोर्ड लावलाय बघा. कसला बोर्ड आहे? समाज मंदिर आहे ना आपलं अण्णाभाऊ साठे संस्कृती. हा बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्या अलीकडचा रस्ता. हा हा इकडून जातानाच अलीकडचा रस्ता आतमध्ये गेलं ना बर की चौकोनी चेंबर आहेत काही. बर चौकोनी चेंबर. हा, ओके चेंबर. ओके ते गल्ली बोळामध्ये बर. आतमध्ये पुढे गेले बर बर. हा हा ते सुद्धा पूर्ण भरलेले आहेत. ऐका ना, भरलेत म्हणजे माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ते चोकअप भरलेत म्हणजे असं चोकअपहून पाणी बाहेर पाणी येते बाहेर येते. त्या चौकोनी चेंबर मधून. हा हा. मग कधीपासूनची गोष्ट आहे ही? हे मी आता जाऊन बघितलंय. बरं, मग कदाचित आज झाला असेल. ऐका ना, असं आमची लोक कोणच तसे ठेवत नाहीत. जर तसं होत असेल तर ते लगेच क्लिअर करतात. त्यांचं तिथं जे चौकोनी चेंबरचं तुम्ही जे म्हणताय तिथलं कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? म्हणजे आमचा माणूस उद्या तिथं आल्यानंतर त्यांना भेटेल आणि बघेल ते कुठलं काय सिच्युएशन. पण ठीक आहे, मला तुमचा नंबर द्या, यांचा नंबर घ्या. हा त्यांचं हे आहे, हा. त्यांचा नंबर घ्या आणि तुम्हाला तिथं मग ते उद्या व्हिजिट कोणी करतील. असेल, चालेल, ते चालेल. काढून देतील तुम्हाला हा. चौकोनी chamber. प्लीज साहेब आयडी घाला. असू द्या हो. असू द्या हो. घालतो की त्यात. आणि दुसरे बरं का त्यांना ते उद्या त्यांचा नंबर तुमचा ना कोणाचा नंबर देता तिथं आमचा माणूस माझं तुम्हाला देईल. देतो, कार्ड देतो मी हा तुम्हाला. चालेल असं. ठीक आहे, तर ते तुम्हाला तिथं उद्या गोल सकाळी चेंबरचं कोणाकडे आहे? गोल चेंबर इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये. अच्छा. हा. संडास बाथरूम तेवढं साफ होते. ते होईल. ऐका ऐका थांबा, ते यशवंत नगर मधल्या टॉयलेटची तक्रार आहे ना हो. दादा. लेडीज की जेंट्स लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण. दोन्ही एक कुडालचं साईबाबा मंदिरापासून सरळ गेलं, साईबाबा मंदिरापाशी गेलं ना, लेडीजच ठेवलेली आहे आपण त्या नाहीये लेडीज नाही कोणी. Caretaker ना? केअरटेकर आहे प्रत्येक शौचालय. ठीक आहे, ऐका काय करा, आले त्यांची तक्रार नाही तर एक काम करा, आपल्याला काय स्वतःलाही करायचं नाही, एक केअरटेकर कडनं तर करून घ्याच. प्लस जेटिंगची गाडी जाईल का आपली? जेटिंगची गाडी नाही कोणची जाणार. छोटी आहे ना, जवळपास तिथं नाही. म्हणजे पाईप पुरला असेल नाही जाणार. तर भाटातून नाही येत. बरं एक काम करा, ऐका पाण्याची तर सोय आहे का तिथं? पाण्याची पाणी मग एक काम करा, पाण्याची व्यवस्था आहे. हा ठीक आहे, मग काय करा, आपल्या सिद्धिविनायकवाला एक नाही का केअरटेकर वाल्याकडनं करून घेऊन. पण ठीक आहे, मग आपल्या ह्याला सांगा, विजयाला सांगा थांबून जरा करून घे. छोटी गाडी जाईल सर. नाही जात म्हणते ते. नाही, छोटी गाडी जाईल, छोटी. अहो जे गांधीनगर मध्ये जी छोटी गाडी आहे ना, 4 व्हीलर सारखी, ती गाडी जाईल. कुठे म्हणतो ते? हे हे साईबाबा मंदिरापासून. लेडीज शौचालय म्हणताय हा, लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण आहेत. थांबा, ऐका ऐका, गोंधळात पडू नका. ऐका, श्रीकृष्ण मंदिरच्या मागचं म्हणताय की कुठलं म्हणताय? श्रीकृष्ण नाही, तुम्ही साईबाबा मंदिर आहे. हा, साईबाबा मंदिर. साईबाबा मंदिरापासून सरळ आतमध्ये गेलेत ना, समोर एक भंगाराचे वगैरे दुकानात, हा, हा. आणि एक चौक लागतो लक्ष्मीच्या मंदिराच्या तिथं. हा. समोरच आहे ना ते मंदिर. किराणा दुकान. हा हा, समोरच समोर आहे. मंदिर आहे ना. त्याच्या त्या गल्लीमध्ये एक संडास बाथरूम आहे, लेडीज लेडीज. आहेत. लेडीज. हा, लेडीज आहे. हा. तर तेवढं साफ करून म्हणजे द्या. जर तू- ऐका, माझ्या माती म्हणजे थोडक्यात कुठं पठारे साहेबांचा ते कार्यक्रम झाला आपला आरोग्यवर्धिनी केंद्रापासून मांड्याचं शौचालय आहे ते. हा मान्याचं शौचालय का? हा. मग गाडी जाईल ना तिथून. एक काम करा, प्रयत्न करून बघा, गेली तर ठीक आहे, नाही गेली तर सोडून द्या, अदरवाईज आपल्या माणसाकडून करून घ्या, प्रयत्न तर करा, नेऊन बघा. आलं लक्षात? म्हणजे ह्यांचं एक तर ते टॉयलेटचा विषय क्लिअर होईल, आणि झाडण कामाचं ते कुठल्या हात म्हणतायत रेग्युलर असते ना, बरोबर का? आता कसं हेच मला माहित आहे हो, त्यांचं समाधान व्हायला पाहिजे ना, नागरिकांचं समाधान व्हायला पाहिजे ना. हा, तर ते एक विषय. आणि तिसरी गोष्ट चेंबरचा एक विषय तेवढा. हा, चेंबरचं तिथं जागेवर उद्या कुठलं ऍक्च्युली, कारण कसं माहितीये का, असं ओसंडून व्हायचं आम्ही ठेवत नाही पेंडिंग मध्ये. आता आमच्या कामाच्या नंतर जर परत झालं असेल चेकअप तर ते आम्ही काढून देऊ, ते उद्या साईट व्हिजिट करतील आणि तुम्हाला तुमचं काम करून देतील, त्याची काय काळजी करू नका. धन्यवाद. असू द्या, असू द्या. स्लो बसावा, महत्वाचं म्हणजे. किती दिवसातून? ट्रेनिंगचं 4 लाख साहेबांकडे ड्रेनेजचे विभाग आहे. हा, ते नाही येत म्हणून आता- आपण हा, त्यांच्या आता जागी. काल माझी ऑर्डर काढलेली आहे अच्छा. हा, ड्रेनेज विभागाला, तर माझ्याकडे काही कंप्लेंट आली नव्हती ह्याची गोल चेंबर. गोल चेंबरांची. आता मग उद्या सांगून देते मी, उद्या येते. कारण तिथलचे नागरिक काय बोलतात, आम्ही जातो हम्म. पण अधिकारी कोण आहेत, काय कोण आहेत हेच आम्हाला कळत नाही.
आणि कोणाला सांगावा तर कोणी करत नाहीये. आणि पाणी गेल्यानंतर येतात. सकाळचं पाणी असतं जणू यशवंतनगरला, तर यशवंतनगरचं पाणी गेल्यानंतर मग जातात, पण काम नाही करत, मग जातात पाणी नाही. किती ठिकाणी ओव्हरफ्लो होते तिथे? हा ते सांगतो तुम्हाला की तुम्ही सरळ गेले साईबाबा मंदिर, हा साईबाबा मंदिरापासून सरळ खाली गेले ना, एक देवीचं मंदिर आहे, महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. तिथं पूर्ण चेंबर भरलेले असतात. आता मी बघून आलो, पाणीच होतं रोडला. दुसरी गोष्ट, तसंच पुढे गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे हॉल आहे, त्याच्या अलीकडची बाजू सरळ गेल्यानंतर एक शौचालय आहे तिथं, एक खाली एक शौचालय आणि वरती एक शौचालय. ते दोन्ही शौचालय तर एवढे घाणत का विचारूच नका. तिथं म्हणजे कसे जातात नागरिक त्यांची त्यांना माहिती. ते स्वच्छ नाहीत आणि पूर्ण चेंबर भरलेलं पाणी बाहेर येते. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे हॉलच्या पलीकडची साईड, तिथं पण ते चेंबरची हे, तर मग हे चेंबर कधी साफ होते. ठीक आहे, उद्या मी ह्याचे आपले ड्रेनेज कोटीचे लोक पाठवते तिथे सकाळी. किती दिवसात होते? मी तर उद्या पाठवते ना, ते बघतील काय कंडिशन आहे, काय किती ठिकाणी ओपन करून बघतील चेंबर हा, आणि करून घेतील मला. कारण सकाळी पाणी असतं त्या टायमाला पाठवा. हा सकाळीच येतात, सकाळी येतील का म्हणते. किती काय वाजेपर्यंत होत? पाणी असते तिथे? ते मला नाही माहिती, तिथलच्या नागरिकांना विचारा. सकाळी फक्त सकाळी पाणी असतं एवढं माहिती मला. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, ते जे ड्रेनेजचं पाणी ना, ते पिण्याच्या पाण्यात जातं. ते कुठे? ते पण यशवंतनगरला. यशवंतनगरला. ते तुम्हाला जे पहिलं सांगितलं ना, साईबाबा मंदिरापासून सरळ खाली गेल्यानंतर तिथं तो प्रॉब्लेम आहे. तिथल्या कोणाचा नंबर द्या ना मला, एखाद्या नागरिकाचा. नागरिकांचा देतो तुम्हाला तुम्ही नंबर. कुठे? यशवंतनगरमध्ये नाही, मी राहायला विमाननगरला आहे. तिथलं कोणाचं संबंधित मला ठीक नंबर आहे, द्या, ठीक आहे, म्हणजे चालेल. आमचे लोक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील. हा, ते उद्याच्या उद्या पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. ते जे हे येते घाण पाणी येते पाणी पिण्याच्या पाण्यात. इकडे विद्युत विभाग तिथे कुठं? ही 2 नंबरची. ठीक आहे. नमस्कार. विद्युत विभाग आपला आहे ना? हा बोला. बर, काय काम हवं? बघतो माणूस कुठं आहे ते. नमस्कार, आपलं नाव? तनपुरे. तनपुरे साहेब, हा आपल्या संघ बात पण झाली होती एक दोन हजार फोन. मी नानासाहेब शिरसाट, वडगाव श्री समाचार संपादक. यशवंतनगरमध्ये जे संध्याकाळच्या टायमाला लाईट लागत नाही, खांब आहेत, लाईटच नाही आहे यशवंतनगरमध्ये. खांब आहेत, लाईट नाही. लाईट नाही म्हणजे गेलेल्या लाईट आहेत, बंद आहेत. हा बर, मग ते कधी चालू होते? संडास बाथरूम मधल्या पण आणि संडास बाथरूम मध्ये लाईट नाहीये, लेडीजच्या याच्यामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या याच्यात पण नाही. यशवंतनगर मध्ये कोणतं शौचालय? हा, यशवंतनगर मध्ये तिन्ही पण साईबाबा मंदिर आहे. साईबाबा. हा हा तिन्ही बाथरूम मध्ये नाही. आहे ना. साईबाबा मंदिर. साईबाबा मंदिर. हा शौचालय. हा, तिथून सरळ पुढे गेल्यानंतर एक लेडीज टॉयलेट आहे महालक्ष्मी मंदिरापाशी. महालक्ष्मी मंदिराच्या तिथं सुलभ शौचालय. हा हा, लेडीज आहे ते. लाईटीची व्यवस्था नाही तिथे. अजून अण्णाभाऊ साठे हॉल पाठीमागे जे शौचालय आहे, हॉल आपलं जुना ना? जुनं, हा तिथं नाहीये लाईट. कशाला आतमध्ये शौचालय? शौचालयामध्ये. पूर्ण सगळंच बंद आहे का? म्हणजे एखादी लाईट आहे पण अशा बाकीच्या लाईटच नाही. इथं लेडीजचं जे आहे तिथं बिलकुल काहीच नाहीये. बर. इथं जे आहे ती एखादी लाईट लागत ती बंद चालू होती.
अजून अजून तसंच पुढे गेल्यानंतर दुसरं शौचालय आहे. ह्या शौचालयाच्या पुढे एक शौचालय आहे. तिथं पण लाईट नाही. लोकेशन सांगता? लोकेशन एक देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर मग इकडे ह्या शौचालय- येताना का? नाही आपलं हे जे शौचालय आहे हा हा. इथून सरळ गेलं ना पुढं थोडस नाही, देवीचं मंदिराचं नाव सांगा. कुठल्या देवी? एक अशोक ताकोले म्हणून एक नाव आहे, त्याला विचार. देवीचं मंदिर आहे, अशोक ताकोले. हा, यांच्या घराजवळ ना? हा, घराच्या शेजारी. शेजारी. हा, तिथं पण लाईटीचं हे सुलभ मध्येच ना? हा, सुलभ मध्ये. नाही. हा, आणि ह्याच ठिकाणी एक जेंट्सचं आहे टॉयलेट. साईबाबा मंदिर. हा, ते सब लेडीज एक आणि जेंट्स एक आहे. दोन्ही. हा, दोन्हीच्या ठिकाणी लाईट नाही. जेंट्स. हा, हे कधी शौचालयाचे ना? हो. हे मी उद्या सगळं चेक करायला लावतो. अच्छा. सगळे हे चारीच्या चारी. हा, मला तुमचा नंबर द्या, माझा माणूस येईल, सगळं बघल. ते काय सगळी काय असेल ना हा. त्याची लिस्ट काढल, काय लागणार आहे काय नाही ते सगळं मला हे करल. आपण त्याचे काय त्याच्यावरती ऍक्शन घेऊ. अच्छा. आणि ज्या रोडच्या लाईटी त्या आतमध्ये गल्ले बोळांनी ज्या लाईटी आहेत त्या लागतच नाही. ठीक आहे ना, माझा बत्तीवाल्यांचा नंबर देतो तुम्हाला, त्यांना ते सगळं दाखवून घ्या. ते कुठले येते मग तो करून घेईल. ठीक आहे, चालतं. चालतंय. धन्यवाद.